सध्या देशभरात एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाची चर्चा सुरू झाली आहे। तो विषय म्हणजे आगामी जनगणना म्हणजेच सेन्सस 2027। देशाची लोकसंख्या मोजण्याची आणि नागरिकांची सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक माहिती गोळा करण्याची ही प्रक्रिया देशभरात सुरू झाली आहे। परंतु या जनगणनेच्या प्रक्रियेसोबतच आता एका मोठ्या वादाला आणि आवाहनाला तोंड फुटले आहे। केंद्र सरकार देशातील विविध घटकांची गणना करताना मुस्लिम वगळता इतरांना हिंदू या चौकटीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काही संघटनांकडून आता केला जात आहे। या पार्श्वभूमीवर देशातील विविध समाज आणि धार्मिक संघटनांकडून आपली स्वतंत्र ओळख नोंदवण्यासाठी आवाहन केले जात आहे। अनुसूचित जातीतील बौद्ध धर्मीयांनी जनगणनेत स्वतःची नोंद हिंदू न करता बौद्ध करावी असे आवाहन आधीच केले आहे। आता लिंगायत समुदायातील प्रमुख धर्मगुरू आणि बंगळूर धर्मपीठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामी यांनी लिंगायत समाजाला एक मोठे आवाहन केले आहे। त्यांनी थेट दावा केला आहे की हिंदू हा धर्मच नाही, त्यामुळे आगामी जनगणनेत लिंगायत बांधवांनी स्वतःच्या धर्माच्या रकान्यात हिंदू न लिहिता लिंगायत असेच लिहावे। स्वामींच्या या विधानाने संपूर्ण देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये एकच खळबळ उडाली आहे। लिंगायत समाज हिंदू आहे की नाही? स्वामींनी असा दावा का केला? ब्रिटिश काळात लिंगायत धर्माची काय स्थिती होती आणि स्वतंत्र धर्माच्या या मागणीमागे नक्की काय कारण आहे? आज यावर चर्चा करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की बंगळूर धर्मपीठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामी हे नेमके काय म्हटले आहे आणि त्यांचे दावे काय आहेत। स्वामींनी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजाला संबोधित करत असताना अतिशय स्पष्ट आणि आक्रमक भूमिका घेतली। जनबसवनंद स्वामी यांच्या मते हिंदू हा कोणताही मूळ शब्द किंवा प्राचीन धर्म नाही। हा शब्द नंतरच्या काळात परकीय आक्रमक किंवा प्रवाशांमुळे प्रचलित झाला। मूळ जो धर्म आहे त्याला वैदिक धर्म किंवा सनातन धर्म म्हटले जाते। याच वैदिक धर्माला नंतरच्या काळात हिंदू असे नाव पडले। त्यामुळे हिंदू हा स्वतंत्र धर्म नसून ती एक नंतर तयार झालेली ओळख आहे असे स्वामींचे म्हणणे आहे। स्वामीजींनी एक अत्यंत धक्कादायक आणि कायदेशीर दावा केला आहे की भारतीय संविधानात किंवा कायद्यात हिंदू धर्माची नेमकी व्याख्या ही एक स्वतंत्र धर्म म्हणून स्पष्ट केलेली नाही, तर तो अनेक पंथांचा समूह मानला गेला आहे। त्यामुळे त्यांनी म्हटलंय की जनगणनेच्या फॉर्ममध्ये जेव्हा धर्माचा रकाना येतो तेव्हा लिंगायतांनी हिंदू लिहून आपली स्वतंत्र ओळख पुसून टाकू नये। स्वामींनी लिंगायत बांधवांना हात जोडून आणि अत्यंत कडक शब्दात आवाहन केले आहे की आगामी जनगणनेत धर्माच्या चौकटीत हिंदू हा शब्द लिहू नका। जर तुम्ही तिथे हिंदू लिहिले तर लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्म म्हणून असलेली ओळख आणि अस्तित्व धोक्यात येईल। त्याऐवजी तिथे स्पष्टपणे लिंगायत धर्म अशीच नोंद करा। आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की जर लिंगायत हिंदू नाहीत तर मग ते कोण आहेत आणि त्यांना कोणती मान्यता हवी आहे? यावर जनबसवनंद स्वामी यांनी इतिहास आणि कायद्याचा दाखला दिला आहे। स्वामी म्हणाले की भारताच्या मातीत जन्माला आलेल्या मुख्यत्वे 3 गैर वैदिक धर्मांना देशात कायदेशीर आणि घटनात्मक मान्यता मिळालेली आहे। ते 3 धर्म म्हणजे जैन, बौद्ध आणि शीख। हे तिन्ही धर्म वैदिक परंपरेला मानत नाहीत, मूर्तीपूजा किंवा चातुर्वर्ण व्यवस्था मानत नाहीत, म्हणूनच त्यांना स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळाला आहे। स्वामींचा मुख्य युक्तिवाद असा आहे की ज्याप्रमाणे जैन, बौद्ध आणि शीख या धर्माची निर्मिती भारतातील आहे आणि त्यांना स्वतंत्र मान्यता आहे, तशीच किंबहुना तशीच ऐतिहासिक पार्श्वभूमी लिंगायत धर्माला देखील आहे। मुळात सुप्रीम कोर्ट व अनेक हायकोर्टाच्या निकालातून हिंदू हा धर्म नसून ती एक जीवन पद्धती आहे असे सांगितले गेले। एवढेच काय तर RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील संघाच्या एका कार्यक्रमात हे मान्य केलं की हिंदू हा शब्द वेद, पुराण, रामायण यामध्ये नाही, तर तो परकीयांनी दिलेला शब्द आहे। हिंदू शब्द बाहर से आया, रामायण महाभारत में नहीं, वेदों में नहीं है, बाहर से आया। कहते हैं कि भाई पारसी लोगों ने, ईरान के लोगों ने हमको हिंदू कहा, तो ईरान का इसराइल से अच्छा व्यापार चलता था उन दिनों में, तो यहूदी लोगों को पता चला। अब हमारे व्यापारिक संबंध भी रहते थे, तो हमारे पश्चिम किनारे पर जो व्यापारी थे जिनके जहाज उधर जाते थे आते थे, उनको पहले पता चला कि हमको हिंदू कहा जाता है।
दुसरीकडे आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी आपल्या सत्यार्थ प्रकाश या पुस्तकामध्ये म्हटले आहे की हिंदू ही परकीय मुस्लिमांनी दिलेली शिवी आहे, त्यामुळे हिंदू हा धर्म नाही हेच सिद्ध होते. स्वामींनी इतिहासाचा एक अतिशय महत्त्वाचा दाखला दिला आहे. भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश राजवट होती तेव्हा झालेल्या जनगणनेमध्ये लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म म्हणून नोंदवला जात होता. ब्रिटिशांच्या काळात लिंगायत धर्माला अधिकृत मान्यता होती आणि लिंगायत बांधव आपली नोंद स्वतंत्र धर्म म्हणून करत असत. परंतु 1947 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर जेव्हा देशाचे संविधान आणि कायदे बनवले गेले तसेच जनगणनेचे नियम ठरवले गेले तेव्हा लिंगायत समाजाची ही स्वतंत्र धर्माची मान्यता काढून घेतली गेली किंवा ती संपुष्टात आली. स्वातंत्र्यानंतर लिंगायत समाजाला हिंदू धर्माचाच एक भाग किंवा पंथ मानले गेले. स्वामींच्या मते हा लिंगायत समाजावर झालेला सगळ्यात मोठा ऐतिहासिक अन्याय आहे आणि हाच अन्याय दूर करण्यासाठी आता पुन्हा एकदा जनगणनेच्या माध्यमातून आवाज उठवण्याची वेळ आली आहे. हा वाद केवळ राजकीय किंवा सामाजिक नाही, तर याला अत्यंत खोल अशी धार्मिक आणि तात्विक पार्श्वभूमी आहे. लिंगायत समाजाचे विचारवंत आणि धर्मगुरू नेहमीच सांगतात की लिंगायत धर्म हा वैदिक धर्मापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्यासाठी या दोन धर्मांमधील मुख्य फरक काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. हिंदू किंवा वैदिक धर्माला कोणताही एक असा संस्थापक नाही, तो हजारो वर्षांच्या परंपरेतून विकसित झाला आहे. या उलट लिंगायत धर्माची स्थापना 12व्या शतकात महान समाज सुधारक आणि तत्वज्ञ महात्मा बसवेश्वर किंवा बसवण्णा यांनी कर्नाटकात केली. त्यांनी तत्कालीन वैदिक धर्मातील अनिष्ट रूढी परंपरांना कडाडून विरोध केला होता. वैदिक धर्मात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी चातुर्वर्ण व्यवस्था आणि हजारो जाती आहेत. महात्मा बसवेश्वरांनी या जाती व्यवस्थेवर आणि उच्च नीचतेवर तीव्र प्रहार केला. लिंगायत धर्मात सर्व मानव समान मानले गेले आहेत. तिथे जन्मावर आधारित कोणतीही जात व्यवस्था मानली जात नाही. वैदिक धर्मात मंदिरांमध्ये मूर्तीपूजा केली जाते, अनेक देवदेवतांची पूजा केली जाते. या उलट लिंगायत धर्मात कोणत्याही देवळात जाऊन मूर्तीपूजा करण्यास थारा नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या गळ्यात इष्टलिंग धारण करते आणि स्वतःच्या हातावर ते लिंग ठेवून त्याचीच पूजा करते. याला अहम ब्रह्मास्मी किंवा माझ्यातच देव आहे या संकल्पनेशी जोडले जाते. वैदिक धर्मात यज्ञ, होम हवन, श्राद्ध आणि विविध क्लिष्ट कर्मकांडांना महत्व आहे. महात्मा बसवेश्वरांनी या सर्व कर्मकांडांना नाकारले. त्यांनी काय कवे कैलास म्हणजेच श्रम हाच कैलास किंवा स्वर्ग आहे हा विचार दिला. म्हणजेच प्रामाणिकपणे काम करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे असे त्यांनी सांगितले. वैदिक धर्मात पुनर्जन्म, पाप पुण्य आणि स्वर्ग नरक याची संकल्पना महत्वाची मानली जाते. लिंगायत धर्मात या गोष्टी मानत नाहीत. लिंगायत तत्वज्ञानानुसार मृत्यू पावलेली व्यक्ती लिंगैक्य म्हणजेच परमात्म्यात विलीन होते, तिचा कोणताही पुनर्जन्म होत नाही. या सर्व कारणांमुळे लिंगायत समाजाचा दावा असा आहे की आमची संस्कृती, आमचे तत्वज्ञान आणि आमची जीवन पद्धती ही वैदिक धर्मापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र धर्माचा दर्जा हा मिळालाच पाहिजे. हा लढा केवळ विधानांपुरता किंवा सोशल मीडिया पुरता मर्यादित राहणार नाही, तर याला आता एक मोठ्या आंदोलनाचे स्वरूप देण्याची तयारी सुरू झाली आहे. बंगळुरू धर्मपीठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामी यांनी जाहीर केले आहे की लिंगायत समाजाच्या या न्याय हक्कांसाठी आणि स्वतंत्र धर्माच्या मान्यतेच्या मागणीसाठी ते शांत बसणार नाहीत. त्यांनी घोषणा केली आहे की ते लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती यात्रा काढणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभरातील गावागावात, शहराशहरात जाऊन लिंगायत समाज बांधवांच्या भेटी घेणार. त्यांना लिंगायत धर्माच्या इतिहासाची आणि तत्वज्ञानाची माहिती देणार. आगामी जनगणनेमध्ये फॉर्म कसा भरायचा आणि धर्माच्या रकान्यात हिंदू न लिहिता लिंगायत लिहिणे का गरजेचे आहे याचे तांत्रिक अर्थात टेक्निकल आणि कायदेशीर प्रबोधन करणार व समाजाला संघटित करून केंद्र सरकारवर स्वतंत्र धार्मिक मान्यतेसाठी दबाव निर्माण करणार आहेत. महाराष्ट्रात लिंगायत समाजाची लोकसंख्या खूप मोठी आहे. विशेषतः लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नांदेड, धाराशिव आणि संपूर्ण मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात लिंगायत समाज राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत प्रभावशाली आहे. त्यामुळे स्वामींच्या या जनजागृती यात्रेला महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळतो, याचे काय राजकीय परिणाम होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आता आपण या विषयाच्या दुसऱ्या बाजूचा विचार करूया. जर लिंगायत समाजाने जनगणनेत मोठ्या प्रमाणावर लिंगायत अशीच स्वतंत्र नोंद केली तर त्याचे देशावर आणि राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात यावर चर्चा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
जर कोट्यवधी लिंगायत बांधवांनी स्वतःला हिंदूंच्या चौकटीपासून बाहेर काढून स्वतंत्र नोंद केली तर अधिकृतपणे जनगणनेत हिंदू धर्माची लोकसंख्या टक्केवारीच्या दृष्टीने काही प्रमाणामध्ये कमी झालेली दिसेल। याचा थेट परिणाम देशाच्या धार्मिक लोकसंख्येच्या समीकरणांवर होईल। सध्या लिंगायत समाजातील अनेक पोटजातींना हिंदू धर्मांतर्गत इतर मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती जमातींचा दर्जा मिळतो। जर लिंगायत हा स्वतंत्र गैर हिंदू धर्म घोषित झाला तर या आरक्षणाचे काय होणार? जैन आणि शीख धर्मियांप्रमाणेच त्यांना अल्पसंख्याक दर्जा मिळेल का? हा एक मोठा कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतो। कर्नाटकमध्ये यापूर्वी काँग्रेस सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती, ज्याचा त्यांना राजकीय फटका बसला होता असा मतप्रवाह आहे। दुसरीकडे भाजप आणि उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळे करण्यास तीव्र विरोध आहे। त्यांच्या मते लिंगायत हा हिंदू धर्माचाच एक गौरवशाली पंथ आहे, त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो। आगामी जनगणनेच्या तोंडावर लिंगायत समाजाकडून आणि धर्मगुरू जनबसवनंद स्वामी यांच्याकडून करण्यात आलेले हे आवाहन अत्यंत महत्त्वाचे आणि विचार करायला लावणारे आहे। एका बाजूला देशात सर्वांना एकाच धार्मिक छत्राखाली आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत असताना दुसऱ्या बाजूला आपली प्राचीन आणि स्वतंत्र ओळख टिकून ठेवण्यासाठी लिंगायत, बौद्ध आणि इतर समाज रस्त्यावर उतरताना दिसत आहे। भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला आपल्या आवडीचा धर्म मानण्याचे, त्याचे आचरण करण्याचे आणि जनगणनेत आपली खरी ओळख नोंदवण्याचे स्वातंत्र्य देतो। त्यामुळे जनबसवनंद स्वामी यांनी केलेली ही मागणी लोकशाहीच्या चौकटीत किती यशस्वी होते आणि केंद्र सरकार यावर काय पावले उचलते हे पाहणे येत्या काळात रंजक ठरेल। जनबसवनंद स्वामी यांच्या या विधानाबद्दल आणि लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीबद्दल तुम्हाला काय वाटते? लिंगायत हा समाज हिंदू धर्माचाच एक भाग आहे की तो जैन, बौद्ध, शीख या धर्मांप्रमाणे एक पूर्णपणे स्वतंत्र धर्म आहे? आणि जनगणनेत अशी स्वतंत्र नोंद केल्याने समाजाचा फायदा होईल की नुकसान? यावर तुमची मतं कमेंटमध्ये सांगा।